नमस्कार, BMPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका। यावर भारतीय अर्थव्यवस्था यावर आधारित प्रश्न आपण एकूण तब्बल 50 MCQ प्रश्न घेतलेले आहेत, जे तलाठी भरती आणि MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लक्षात असू द्या, जर तुम्हाला तलाठी पोस्ट ही क्रॅक करायची असेल तर रोज सकाळी 9 वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत असतात, ते 100% बघा। आणि एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला जर तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर 5 ऑगस्ट ही शेवटची लास्ट डेट आहे तलाठी भरती फॉर्म भरण्याची, त्यामुळे अगोदरच फॉर्म भरून घ्या। त्या पुढे काही जर अडचणी आल्या तर 5 ऑगस्ट अगोदर क्लिअर करता येईल। पहिला प्रश्न आहे आपला, भारतात चलन जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहेत? जर उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर देत चला। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI कडे आहेत। भारतात चलन जारी करण्याचा अधिकार हा RBI ला आहेत। पुढचा प्रश्न आहे, 1 रुपयाची नोट कोण जारी करतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत सरकार म्हणजे वित्त मंत्रालय हे 1 रुपयाची नोट जारी करत असतात। पुढचा प्रश्न, भारतातील चलनविषयक धोरण मॉनेटरी पॉलिसी कोण राबवत असतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही बँक भारतातील चलनविषयक धोरण राबवत असते। पुढचा प्रश्न आहे, GST परिषद म्हणजे GST काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे किंवा कोण आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय वित्तमंत्री हे GSTचे काउन्सिलिंगचे अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। तुमच्या सर्वांसाठी प्रश्न आहे, बघूयात किती मुलं उत्तर देतात ते। प्रश्न आहे, वित्त आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? तर ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी A 280, 3 B 324, C 336, D 368। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। वित्त आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? A 280, B 324, C 356 आणि D 368। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। बघूया तुमचा स्कोरही किती येतो। तुमचा स्कोर कमेंट करून नक्की सांगा की शेवटी 50 प्रश्नांपैकी तुमचे किती बरोबर आलेत। योग्य उत्तर कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, CRR म्हणजे काय? CRR म्हणजे बँकांनी किती रक्कम कुठे ठेवावी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक RBI कडे रोख स्वरूपात ठेवावी। ही CRR म्हणजे RBI कडे रोख स्वरूपात रक्कम ठेवावी। पुढचा प्रश्न आहे, SLR मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, वरील सर्व म्हणजे रोख, सोने आणि सरकारी रोखे म्हणजे SLR मधील खालीलपैकी सर्व काही समाविष्ट आहेत। पुढचा प्रश्न आहे, रेपो रेट म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, RBI बँकांना अल्पकालीन कर्ज देण्याचा दर म्हणजे रेपो रेट होय। पुढचा प्रश्न, महागाई मोजण्यासाठी सामान्यतः कोणता निर्देशांक वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, CPI। पुढचा प्रश्न, GDPचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हा GDPचे पूर्ण रूप आहेत। लक्षात असू द्या, तुम्हाला जर तलाठी भरतीचे पेपर द्यायचे असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला कोणत्याही विषयाची, जसं तुम्ही स्पर्धा परीक्षेचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहात आणि त्यासाठी ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पूर्ण जे विषय आहेत त्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्याकडे फ्रीमध्ये 300 प्रश्नांची कोणत्याही विषयाची PDF भेटेल। जसं की चालू घडामोडींवर आधारित जानेवारी ते जूनपर्यंत 300 प्रश्नांची PDF आपल्याकडे भेटणार आहे। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यघटना, राज्य निर्मिती या पॉलिटी या सगळ्यांवर आधारित आपल्याकडे प्रत्येकी 300 प्रश्न हे PDF स्वरूपात तुम्हाला भेटणार आहेत। एक वेळेस कमेंट करा आणि आपला नंबर आहे WhatsApp 70 57 69 78 08 हा नंबर आहे, यावरती संपर्क साधून ही PDF तुम्हाला मिळवायची आहेत। पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, योजना आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन झाली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नीती आयोग ही योजना आयोगाच्या ऐवजी नीती आयोग ही संस्था स्थापन झालेली आहे।
पुढचा प्रश्न आहे, भारतातील शेअर बाजाराचे नियमन कोण करत असतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेबी हे भारतातील शेअर बाजाराचे नियमन करत असतात. पुढचा प्रश्न, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे आर्थिक वर्ष कधी सुरू होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 एप्रिल रोजी भारताचे आर्थिक वर्ष सुरू होत असते. पुढचा प्रश्न, भारतात GST लागू कधी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2017 साली भारतात GST लागू झाले आहेत. पुढचा प्रश्न, फायनान्शियल इन्क्लुजन शी सर्वाधिक संबंधित योजना कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रधानमंत्री जनधन योजना ही फायनान्शियल इन्क्लुजनशी संबंधित योजना आहेत. पुढचा प्रश्न, ब्लू इकॉनॉमीचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समृद्धी संसाधने याशी ब्लू इकॉनॉमी संबंध आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील परकीय चलन साठा कोण सांभाळत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही बँक भारतातील परकीय चलन साठा सांभाळत असते. पुढचा प्रश्न आहे, RBIचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कर GST मध्ये समाविष्ट नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी ही खालीलपैकी GST करमध्ये समाविष्ट झालेली नाहीत. पुढचा प्रश्न आहे, मुद्रा योजना म्हणजे PMMY मुख्यतः कोणासाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लघु व सूक्ष्म उद्योजकांसाठी PMMY म्हणजे मुद्रा योजना संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI बँकांकडून अल्पकालीन ठेवी स्वीकारते म्हणून रिझर्व्ह रेपो रेट म्हटले जात असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विकास वित्त संस्था आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाबार्ड ही संस्था विकास वित्त संस्था आहेत. पुढचा प्रश्न आहे, फिजिकल डेफिसिट म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकूण खर्च म्हणजे एकूण उत्पन्न प्लस कर्जाव्यतिरिक्त प्राप्ती म्हणजे फिस्कल डेफिसिट होय. मित्रांनो, या 25 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले? तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहीत होते? एक वेळ कमेंट नक्की करा. फ्री PDFसाठीही कमेंट करा व्हॉट्सअपवरती आणि चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, कारण ज्या ठिकाणी तुम्ही 20 प्रश्नांसाठी 1-1 तास वेळ वाया घालवत असतात, त्याच 20-50 प्रश्नांसाठी आपण कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो. आणि लक्षात ठेवा, आता सध्याचा जो तलाठी भरतीचा काळ आहे हा कमी दिवसाचा काळ आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर असं काहीतरी अवगत करावंसं लागणार आहे. त्यामुळं वेळ वाचवा, अभ्यासाला सुरुवात करा. पुढचा प्रश्न आहे, भारतात चलनी नोटांवर कोणाची स्वाक्षरी असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RBI गव्हर्नरची भारतात चलनी नोटांवर स्वाक्षरी असते. तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रश्न पाठीमागच्या पेपरला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. तेच प्रश्न मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण विकासासाठी विशेष कार्य करत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाबार्ड ही संस्था. पुढचा प्रश्न, कोर इन्फ्लेशन मध्ये सामान्यतः कोणत्या घटकांचा समावेश केला जात नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अन्न व इंधन याचा समावेश केला जात नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतातील विदेशी चलन व्यवहारांवर देखरेख कोण ठेवत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RBI हे ठेवत असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील विदेशी चलन व्यवहारांवर देखरेख कोण ठेवत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RBI ठेवत असते. पुढचा प्रश्न आहे, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारी कंपन्यांतील सरकारचा हिस्सा विकणे म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट होय. पुढचा प्रश्न आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणारा खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर होय. पुढचा प्रश्न आहे,
भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. डेली आपल्या चॅनलवरती नवीन नवीन प्रश्न जे परीक्षेला तलाठी भरतीच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात असे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. पुढचा प्रश्न आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये काय समाविष्ट असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वस्तू, सेवा आणि भांडवली व्यवहार हे बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, इन्फ्लेशन टार्गेटिंग धोरण कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक RBI आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी म्हणजे MPC संबंधित इन्फ्लेशन टार्गेटिंग आहेत. पुढचा प्रश्न, सेबीचे मुख्य कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेअर बाजाराचे नियमन करणे म्हणजे सेबीचे मुख्य कार्य आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक RBB कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1975 साली सुरू झाली आहेत. पुढचा प्रश्न, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे PDSचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आवश्यक वस्तू कमी किमतीत उपलब्ध करून देणे म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होय. पुढचा प्रश्न, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रोख लाभ थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करणे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT होय. पुढचा प्रश्न आहे, NPCI ही संस्था मुख्यतः कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डिजिटल पेमेंट प्रणाली याशी NPCI ही संस्था मुख्यतः संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण प्रथम कधी झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1969 साली भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण प्रथम झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणत्या संस्थेकडे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडे भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कर राज्य सरकारच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी हा कर राज्य सरकारच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2014 साली भारतात प्रधानमंत्री जनधन योजना ही सुरू करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था लघुउद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, SIDBI ही संस्था लघुउद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, रेपो रेट वाढल्यास सामान्यतः काय परिणाम होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्ज महाग होते आणि महागाई नियंत्रणात येण्यास मदत होत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील परकीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी कोणता बँक कार्य करत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एक्झिम बँक ही भारतातील परकीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत असते. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन GDP म्हणजे काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्यावरणीय हानीची विचार करून मोजलेले GDP म्हणजे ग्रीन GDP होय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था विमा क्षेत्राचे नियमन करते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IRDAI ही संस्था विमा क्षेत्राचे नियमन करत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतात फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स म्हणजे FI इंडेक्स कोण प्रकाशित करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही बँक फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स म्हणजे FI इंडेक्स प्रकाशित करत असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारच्या महसुली खर्च आणि महसूल उत्पन्नातील तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट होय. मित्रांनो, हे होते भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित एकूण 50 MCQ प्रश्न. तुमचे 50 पैकी किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आलेत कमेंट करून तुमचा स्कोअर नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला येणाऱ्या व्हिडिओंसाठी सबस्क्राईब नक्की करा.
आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर PDF पाहिजे असेल कोणत्याही विषयाचे 300 प्रश्नांचे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न मी तुम्हाला PDF द्वारे देणार आहेत. तुम्हाला आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून ती PDF अवगत करायची आहे. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओचा टॉपिक आहे जानेवारी ते जून 2026च्या चालू घडामोडींवर आधारित. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.